हॅलो. तुम्ही ऐकताय माझं यूट्यूब चॅनल. मी आहे श्यामसुंदर माने. And guys, day by day I am uploading varieties of videos and varieties of tips to command over English language as well as to improve communication skill and personality development. So today I'm going to give you one more extension to the communications skills. Previously I have given you how to communicate effectively with the people who are known to us, but what about the people who are stranger to us? Because sometime or many time it happens, we come across new people in our life, like new classmates, new colleagues, or sometime it's like just occasional meetings and all. So at that time, we begin to talk very actively, like, "Hi, how are you?" And after this kind of formal talk, like, we come to a blockage, that is like, "What else?" We ask him or her, "What else?" And she or he says nothing. Then he or she will ask you, "What else?" You would say nothing. म्हणजे काय होतं की बघा, तो म्हणतो आणखी काही, आपण म्हणतो नाही, काही नाही, निवांत. मग आपण म्हणतो, "तुमच्याकडे काय चाललंय विशेष?" ते पण म्हणतात, "काही नाही, निवांत." मग असं का होतं की आपल्याला बोलायची इच्छा आहे पण बोलायला विषयच नाही, काय बोलावं? तर अशा वेळेला अतिशय एक चांगला मार्ग काय, की मी आज तुम्हाला काही कीवर्ड्स देणार आहे, ज्या कीवर्ड्सच्या माध्यमातून तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधता येईल. जसं की तुमचं व्हॉट एल्स नथिंग झालं की तुम्ही काय करू शकता, जसं की समोरची माणसं भरभरून बोलतात जेव्हा ते पुढं काय करणार आहेत, त्यांचं गोल काय, त्यांची स्वप्न काय, त्यांचं ॲम्बिशन काय, असं जेव्हा आपण विचारतो तेव्हा सो सिम्पली विचारा, "मग काय करणार इन फ्युचर? काय आहे तुमचं गोल?" आता समजा त्यानं सांगितलं की त्याला पर्टिक्युलर प्रोफेशनमध्ये जायचं आहे. कदाचित असं होऊ शकतं की तुम्हालाही त्याच प्रोफेशनमध्ये जायचं आहे आणि मग तुम्हाला लिंक सापडते, म्हणजेच काय की एक कॉमन इंटरेस्ट सापडतो की अरे त्याला इंजिनियर व्हायचं आहे. हां, मग मला पण इंजिनियर व्हायचं आहे. मग तो कुठला इंजिनियर होतो आहे, मी कुठला इंजिनियर होतो आहे, त्याने त्याच्यासाठी काय स्टेप्स फॉलो करतो आहे, मी त्याच्यासाठी काय स्टेप्स फॉलो करतो आहे. म्हणजे एकदा का आपल्याला हा कॉमन इंटरेस्ट कळाला की समजा त्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची आवड आहे आणि तुम्हालाही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची आवड आहे, तर आता मात्र तुम्ही या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या विषयावर बऱ्याच गोष्टी चर्चा करू शकता. म्हणजे काय की आपल्याला अनोळखी व्यक्तीशी किंवा नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीशी बोलताना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की त्यांचा आणि आपला इंटरेस्ट जाणून घेणे, आणि त्याच्यासाठी तुम्ही सो व्हॉट्स युअर गोल, व्हॉट्स युअर ॲम्बिशन, व्हॉट यू वॉन्ट टू बी इन फ्युचर, अशा प्रकारचे प्रश्न करू शकता, विचारू शकता, आणि त्याची तुम्हाला खूप छान उत्तरंही मिळतील आणि त्याच्यावरून तुम्हाला पुढं ते कम्युनिकेशन कसं लीड करायचं हेही कळेल. कदाचित असंही होईल की त्याला खूप माहिती आहे त्या विषयाबद्दल आणि तुम्हाला त्याच्यातून खूप नॉलेज मिळेल, किंवा असं होईल की तुमच्याकडे खूप नॉलेज आहे त्याच्याबद्दल, तुम्ही त्याला ते शेअर कराल आणि तो इम्प्रेस होईल तुमच्यावर. सो बघा, कम्युनिकेशन स्किल पुढच्या लेवलला नेण्याचं माझं पहिलं एक्सटेन्शन कीवर्ड आहे कम्युनिकेशन कंटिन्यू ठेवण्यासाठी, आस्क अबाउट गोल्स, ड्रीम्स अँड ॲम्बिशन्स. आता आपण बघूया सेकंड कीवर्ड काय असू शकतो. चला तर मग माझा सेकंड कीवर्ड आहे अचिव्हमेंट्स. आता जेव्हा आपण संवाद साधतो आणि आपल्याकडे विषय नसतात तेव्हा आपण हा पण एक प्रश्न विचारू शकतो की व्हॉट यू अचिव्ड टिल टाईम इन पर्टिक्युलर फील्ड, लाईक व्हॉट आर युअर अचिव्हमेंट्स. तू काय आत्तापर्यंत मिळवलं, तुझ्या आत्तापर्यंत अचिव्हमेंट्स काय आहेत. जसं की मला चांगलं इंग्लिश बोलायला शिकलो मी, मला चांगलं कम्प्युटर येतं, मला एक्सेल चांगलं हँडल करता येतं, टॅली छान येतं, किंवा मी क्रिकेट खेळतो त्यात माझा हायेस्ट स्कोर हा आहे, किंवा मी राज्यस्तरीय क्रीडापटू आहे आणि माझा हा स्कोर आहे. आणि तो पण तुम्हाला हा प्रश्न विचारायला, म्हणजे काय की तुम्ही अचिव्हमेंट्सवर सुद्धा खूप छान बोलू शकता, खूप छान चर्चा करू शकता. सो आपला सेकंड कीवर्ड असेल की अचिव्हमेंट्स. टॉक ऑन द अचिव्हमेंट्स ऑफ समवन or the one with whom you are talking, or share your achievements or ask him to share his achievements, so you will come to know some information regarding it and you will also come to know the success story of some people. सो आपला सेकंड कीवर्ड होता अचिव्हमेंट्स. त्याच्यानंतर आपण चर्चा करूया की आपला तिसरा कीवर्ड काय असेल. तर असं असू शकतं जसं की हॉबीज अँड इंटरेस्ट. जसं की एक्स नावाच्या व्यक्तीला चहा प्यायला आवडतो, हा त्याचा इंटरेस्ट आहे. तर तो काय करतो की त्याच्या शहरातल्या सगळ्यात छान छान ठिकाणे त्याला माहीत असतात. सपोज औरंगाबादमधले 3 चहाचे चांगले रेस्टॉरंट माहीत आहेत आणि चहा पिणे हा त्याचा आवड आहे. तर तुम्ही त्याला असं जर विचारलं की व्हॉट यू लाईक इन फूड,
or in other things. If he say that he like taking tea or he is fond of taking tea, तुम्ही त्याला विचारू शकता मग अशी कुठली दुकानं आहेत आपल्या शहरात, कुठले रेस्टॉरंट्स आहेत जिथं चांगला चहा मिळतो. कदाचित असं होईल की तुम्हीही त्याच शहरातले असाल, त्याला त्या शहरातले 3 दुकानं माहीत आहेत, रेस्टॉरंट्स माहीत आहेत जिथं चांगला चहा सर्व होतो, आणि तुम्हाला 4 रेस्टॉरंट माहीत आहेत जिथं चांगला चहा सर्व होतो. मग एकंदरीत 4 आणि 3 7 झाले ना. सो दिस इज अ प्रॉब्लेम. आणि माझा लास्ट कीवर्ड आहे स्ट्रेंथ्स. कधी कधी असंही होईल की आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल स्ट्रेंथ्स माहीत नसतात आणि तुम्ही त्यांच्याशी त्याच्यावर चर्चा करून त्यांच्या स्ट्रेंथही जाणून घेऊ शकता. जसं की बोलता बोलता व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स असा मी प्रश्न विचारला, तर समोरून खूप वंडरफुल आन्सर्स येतील. जसं की अँकरिंग चांगलं येतं, काव्यवाचन येतं, लेखन येतं, फोटोशॉप येतं, टॅली येतं, काही काही ना काही असतील. कधी कधी असंही होतं की आपण पर्टिक्युलर फील्डमधली प्रोफेशनल एक्सपर्ट माणसं शोधत असतो आणि ते आपल्याला मिळत नाही. तर कधी कधी अशा संवादातून आपल्याला असे एक्सपर्टसुद्धा मिळतील. जसं की माझं प्लंबिंगचं काम अडकलं आहे, मला चांगलं प्लंबर मिळत नाही आणि मी कम्युनिकेशनमध्ये संवाद साधताना असं विचारलं की व्हॉट आर युअर स्ट्रेंथ, आणि तो जर म्हणला की आय एम अ गुड प्लंबर, तर तुम्हाला एक आयडिया येईल की चला हा प्लंबर आहे किंवा इलेक्ट्रिशियन आहे, ही ह्याची स्ट्रेंथ आहे, आणि तुम्हाला तुमच्या पर्सनल कामं किंवा इतर गोष्टीत रेफरन्स द्यायलाही तुम्हाला त्याचा बिझनेस तुम्हाला डेव्हलप करायला किंवा तुमच्या अडचणी सॉल्व करायला मदत होईल. चला तर मी आहे श्यामसुंदर माने. तुम्ही पाहत होता माझं यूट्यूब चॅनल. याच्यामध्ये मी आज तुम्हाला कम्युनिकेशन स्किलमध्ये कीवर्ड्सचा वापर करून अनोळखी व्यक्तीशी किंवा नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीशी कसा संवाद साधावा याबद्दल माहिती देत होतो. माझा चॅनल पाहत असल्याबद्दल धन्यवाद. माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि आणखी असे एकापेक्षा एक सुंदर व्हिडिओज तुम्हाला मी देत राहीन. आतासाठी बाय, श्याम सर, थँक्यू, गुड डे.